नमस्कार रामराम मंडळी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग असणार आहे नाशिक बुक फेस्टिवलचा ब्लॉग. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जो फेस्टिवल लागतो तो फेस्टिवल आता नाशिकमध्ये सुद्धा आलेला आहे. तर तुम्ही जर बुक रीडर असाल किंवा तुम्हाला पुस्तक वाचनाची आवड असेल तर तुम्ही या फेस्टिवलला नक्कीच व्हिजिट केलं पाहिजे, कारण इथे डिस्काउंटेड प्राईजमध्ये आपल्याला छान पुस्तकं मिळत आहेत. तसेच प्रसिद्ध लेखकांची पुस्तकं इथे आपल्याला बघायला मिळतील. तुम्ही बघू शकता कांता भारती यांचं रेत की मछली, दिव्य प्रकाश दुबे यांचं मुसाफिर कॅफे, नंतरून विनोद कुमार शुक्ल यांचं दीवार में एक खिडकी रहती थी, अक्टूबर जंक्शन, अशा खूप चांगल्या प्रकारची हिंदी लेखकांची पुस्तकं इथे आपल्याला डिस्काउंटेड रेटमध्ये मिळत आहेत. तर तुम्हाला जर हे पुस्तकं विकत घ्यायचं असेल तर तुम्हाला या फेस्टिवलला नक्कीच यावं लागेल. तर फक्त हिंदीच नाही तर इथे इंग्लिश सुद्धा बुक आपल्याला मिळत आहेत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची ही जी पुस्तकं आहेत ती इथे लावलेली आहेत फेस्टिवलमध्ये आणि ती तुम्ही परचेस करू शकता. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की इथे पुस्तकांची कोणकोणती व्हरायटी आहे. तर तुम्ही बघू शकता जॉन एलिना यांचं लेकिन हे जे गझलचं पुस्तक आहे ते सुद्धा इथे मला बघायला मिळालं. जे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांची पुस्तकं इथे डिस्काउंटेड रेटमध्ये आपल्याला मिळत आहेत आणि ही सगळी पुस्तकं जी आहेत ती ओरिजिनल आहेत. कुठल्याही पायरेटेड बुक इथे तुम्हाला बघायला मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर ओरिजिनल बुक घ्यायचं असेल तर तुम्ही इथे नक्कीच भेट दिली पाहिजे आणि तुम्ही पुस्तकांची व्हरायटी बघू शकता. इथे आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे बुक्स बघायला मिळतील. तर तुम्ही बघू शकता इथे इंग्रजी भाषेतलं सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत जे तुम्ही घेऊ शकता. आणि बघू शकता खूप छान छान विषय असलेली पुस्तकं आहेत. मॉर्निंग रुटीन मेकओव्हर, म्हणजे आपल्या आयुष्यात काही बदल करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला इथे पुस्तकं बघायला मिळत आहेत. लिडरशिप किंवा फॉर एव्हर रिच, अशा छान छान विषयांवरचे पुस्तकं इथे आपल्याला बघायला मिळतात आणि ते आपण घेऊ सुद्धा शकतो. त्याच्यात बरोबरची नावाजलेली पुस्तकं आहेत जसं की इकिगाई किंवा द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरिटी, व्हाय भारत मॅटर्स, अशा प्रकारची जी पुस्तकं आहेत ती सुद्धा इथे आपल्याला घेता येऊ शकता. बघू शकता ऑटोमिक हॅबिट्स, अशा खूप पुस्तकांची व्हरायटी इथे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर पुस्तकांची आवड असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणि या व्हिडिओमधून मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारची पुस्तकं मिळू शकतात. तर जे पुस्तक वाचन करत असतील किंवा ज्यांना रीडिंगची आवड आहे त्यांनी नक्कीच या ठिकाणी आलं पाहिजे. आणि हा फेस्टिवल कुठे लागला आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. पण या बुक फेस्टिवलच्याच बाजूला एक्झिबिशन सुद्धा लागलेलं आहे आणि त्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला होम डेकोर गोष्टी सुद्धा बघायला मिळतात आणि त्या तुम्ही विकत सुद्धा घेऊ शकता. तर बघू शकता तुम्ही सगळ्या सिरॅमिक्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे आपण खरेदी करू शकतो. आता मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या बुक फेस्टिवलमधून मी कोणते पुस्तकं घेतले. तर हे 2 पुस्तके मी ह्या बुक फेस्टिवलमधून घेतले. त्यातलं सगळ्यात पहिलं आहे गुना हो के देवता, जे धर्मवीर भारतींचं आहे. आणि हे पुस्तक जे आहे हे खूप नावाजलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाची किंमत साधारण 300 रुपये होती, पण ते मला 200 रुपयाला मिळालेलं आहे. तर तुम्हीच बघू शकता 100 रुपये ऑफ मला या पुस्तकावर मिळालेला आहे. तर अशा प्रकारचा डिस्काउंट या बुक फेस्टिवलमध्ये आहे. तर दुसरं पुस्तक मी घेतलेलं आहे विनोद कुमार शुक्ल यांचं, जे की आहे दीवार में एक खिडकी रहती थी. आणि विनोद कुमार शुक्ल हे खूप प्रसिद्ध लेखक आहे. यांचे पुस्तकं खूप भारी असतात, त्याच्यामुळे मी हे घेतलं. आणि याची किंमतसुद्धा 250 रुपये होती, जे की मला 200 रुपयाला मिळालं. तर खूप छान पुस्तक आहे हे आणि हे मला खूप दिवसापासून वाचायचंच होतं.
तर याचबरोबर तिथे बुकमार्कसुद्धा ठेवलेले होते. तर हे एक बुकमार्क मी घेतलेला आहे आणि याच्यावर जो कोट आहे तो सुद्धा छान आहे, त्यामुळे मी हे घेतलं. आणि याच्या दोन्ही साईडला सुद्धा छान असे कोट्स लिहिलेले आहेत, तर त्यामुळे मी हे घेतलं. आणि याला आतमध्ये मॅग्नेट लावलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जेव्हा हे बुक मार्किंग कराल तेव्हा हे व्यवस्थित त्या पेजवर त्या मॅग्नेटमुळे चिटकून बसतं. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही हे बुक मार्किंग तुमच्या बुकमध्ये लावू शकता. आणि दोन्ही साईडला मॅग्नेट असल्यामुळे ते एकदम परफेक्ट तिथे बसतं. आणि हे तुम्ही दोन्ही साईडने सुद्धा यूज करू शकता. आता मी याची दुसरी साईड तुम्हाला दाखवतो. आणि हे बुक मार्क मला 30 रुपयाला पडलं. तर असे छान छान बुकमार्क तिथे अवेलेबल होते. तर मी एकच घेतलं आहे आणि त्याचबरोबर हे 2 पुस्तकं घेतले आहेत. आणि हे मी कुठून घेतलं आहे याचा ॲड्रेस जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे. तर खाली डिस्क्रिप्शन चेक करा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.